श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातिता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्तरक्षका भक्षोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त 13 कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कर्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्याची कथा. दोघे धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजन्नी देत स्तनपान शुंडादंडे करून दुर्ग ओढीत गजास्य अवघ्या पृष्टीवरी प्रीती शुडा फिरविती गणपती शुंडेत पय साठवणी षण्मुखा प्रती बोलत असे. तेधवा म्हणे हे घे का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचरजन्नी लंबनासी मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेस धरुणिया खाले पाडू काय ये वेळ माते याचे नासिक विशाळ आगळे का हो ऐसे केले तू इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर परी हा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसी हास्य नाटोपे स्कंद म्हणे जन्नी पाही यास उतरी मजस्तन पान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोणी रडू लागली ते देखोनी गणनाथ पोट धरुणी गदगदा हसत म्हणे आंबे तुझा हा कैसा सूत हा कफोडीता आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाचा आणि सी कुठून ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हसुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन त्यावरी अपर्णा स्वहास्य वदना प्रत्युत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहून सुखावी यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोणी धावोनी आली जगत्रय त्रयजनी वक्रतुंडासी हृदयी धरवणी म्हणे बाळा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सान कारे जगदंबा मग हासोन संभुता प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे 12 नयन यावरी हैमवती हसोन एकदंता प्रती बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागार्जन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबाय मान येणे मोजिले चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करीताडन अंबे याचे यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त यावरी करिमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करशील ताडन नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा नसावे वचन तुझे पोट का आहे थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले ऐसे ऐकता मृडाने दोघासी हृदय धरी प्रीती करून दोघासी प्रिय वस्तू देऊनी समजाविले तेधवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करून यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवले एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची कर्णी अद्भुत पद्मज बिडो ज्या समजेना कैलासपती म्हणे इभगमने हरिमध्ये मृगशावकनयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पीक वस्त्रे यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरमजन्नी म्हणे कपाळमुळे जळांतरी श्रीचे वदनी वेळी दिसते मज भालनेत्रा यावरी बोले कैलासराज विदुमाधरे मुख नव्हे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजल
जलदवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदशनयना नीलकेश व्याघ्रचर्म वसना कृष्णवर्ण दिसता ती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घेम सुगंध बैसोन नसतेच पुस्सी छंद घेऊन रमा रमण सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोक्या का खटवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुती नेनती यावरी बोले हिमन गजामात भ्रकुट्या नव्हे पाहे त्वरित सुलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी बोले कंबकंठी कमंडलू स्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकर्णते यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळाभोवते नीर बहुत नेत्र नव्हे ती मीन तळपत हंस गमने निरखी बरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजवासनन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी स्तन नव्हे ती दोन्ही विलोकून बाहे बरे गंगा ह्रदाचे दोन्ही तीर चक्रवाक्ये बैसली साजिरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा एकाचे अनेक करून दाखवले हे त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता प्रमाणन म्हणावे मग मांडुनी या सारी पाट खेळती दाक्षायणी निळकंठ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मविना वाजवून करिस्तवन अपार मग क्षण एक स्तब्ध होणी खेळ विलोकीय नारद मुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते दोघासी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकिल त्यासी एक वस्तू आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हासतसे तुझ्याही डाव जिंकिला ता भवानी घेतले गजचर्म हिरोनी एकामागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतले जो तो डाव जिंकी भवानी सर्वभूषणे घेतली हिरोनी शेवटी कौपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभिपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला नारद गदा गदा हसिन्नला काय बोलिला शिवासी म्हणे श्रीने जिंकिले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझ इने दिधले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ पूर्ण पुसत होते एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांशी कैसे दाविसी वदन ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोरवना इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्वसंग टाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कोणाचे ठाई योगी ध्यती सर्वदा हृदयी नकळे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित चहू देहासी अतीत कोणा अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चालेली शोधावय गिरीकंदरी मठ गुहा शोधुनिया भागली बहुत जगदंबा सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुतासी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलौकिती एक उभेची निरंतर भीती वायूचा आहार त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परितेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा एक 64 कला दाविती एक 14 विद्या मिरविती एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमारमन दुरावला एक नाशिती कृश मृत्तिका उदक म्हणती आम्ही इतकेनी पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदी माया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शिवस्वरूप क्षीराब्दीजापती करी तप मग वादुहीन करीती साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम उपासना मार्ग उत्तम अर्थ अथर्वण स्थापित से समावेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्यांचे पद न पावती ते मीमांसक स्थापित
मुक्ती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी, सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा गम्य जो, त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा वाहे घोरवणी, सकळ अभिमान टाकुनी वल्लभा मी शरण तुते, सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने तो स्वात्म सुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदशनयन, देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे, अपर्णामणी विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल, मग भिल्लीचा वेश धरून मयूरपिच्छाचे केले वसन, अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली, अनंत कमळ भवांडमाळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करून या अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया वैरभाव वंचरे विसरती, आहार तेजिला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव, निच्छळ झाला पवन, विधुकुरंग गेला वेधून, कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे, अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होऊनी षटपद, नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे, शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटंक झाले, विधुचंड किरण, देव ललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समजती, आदिजन्नीचे अपार लाघव, नेणती शक्रादी कमलोद्भव, दिव्य हिरे खाणीचे वैभव, दंततेचे झाकिले, दंतपंक्तीचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग, तणूचा सुगंध अभंग, नम भेदुनी वरी जाई, पद मुद्रा जेथे उपटत, सुवास कमळे तेथे उगवत, जेथीच्या परागास वेधुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने, अनंत विद्युल्लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला ते दवा, पायी पैंजन नुपुरे रुंझुनती, त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जती, करीची कंकणे झणत्कारती, नृत्यगती सरसीच, भ्रूलता चाप चढवून, कामशत्रू विंधिला नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पाडिला धरणी, सुरवरा करणी न कळेची, दिव्य स्वरूप विलौकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन, तपध्यान विसरूनी वृत्तांते पुसे ते येती, म्हणे तू नारी कोठली कोण, कामानळ शांतवी वर्षोणी घन, तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही, तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले नयन, आता वरी मजला कुण, तुझा अधीन मी झालो, यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवणी, कैलास भुवन ते जोनिया, मी तो परणारे निश्चित, न वरी न घडे कदा सुरत, तू मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू, यावरी बोले पिनाक पाणी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी, नाव स्वप्नी न घेची, यावरी भिल्लिनी बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळी लक्षणात, अणुमात्र गोष्ट कळताची, यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तेचा, पुढे गेली पर्वताचे पोटी, मावती तिसी वरी मी धुर्जटी, परी ती कवटाळीन मोठी, अति कपटी मी जाणे, भिल्लिनी म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहे सती जहुनी, श्री ठेविली स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत, दुर्गे ऐसी पण पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वणी, परललना देखुनी नैनी, गळा येऊनी पडो पाहसी, मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत, शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने, ती जरी येथे आली धावण, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी नव जाय परतोन, कैलासाशी निश्चय तिसे मी न करी संभाषण, तुझी वरी मी झालो तुझा दिन, जिकडे नेसील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी, यावरी बोले गोरटी, भवानी बैसळली तुझ्या पाठी, 2 वेळावरीला धुर्जटी, तिची गती हे केली, मग माझा पाड काय तुझ, किंवा टाकुनी जाशील नकळे मज, द्युती पण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले, न बोलेची मदन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिचे आलिंगन द्यावया,
आंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घी पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझी मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेधोणी कैलासासी नेला ते दवा सिंहासनी बैसून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ चरण धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हा सती परस्परी एकमेका पाहुणी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावणी सूत शौनकादिका लागोणी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळ याला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांती नगरी स्त्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतिता प्रती देतसे अवणीवरी जे अगम्य वरत भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्ने आणून पुरवित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या ग्रहाप्रती पंचवदन कुशळ अतितवेश धरून येता झाला ते समय अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दृष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुच्छळची म्हणे मज दे इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन स्त्रियाळ चांगुना येऊन पाय धरिती सद्भावे आणून बैसला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडोपचारे पूजा करुनी कर जोडून टाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देई आणून तू चोरा आणि सी धरून त्याचे मांस न घे मी धरुणी माझा उद्देश विकता आणि सील मनुष्य ते न घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुना म्हणे कर जोडून मी आपले मांस देते करी भोजन स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघांशी भक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो मज दे भोजना ऐसेकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे रुकव्याग्र रीस भक्षू तव पुत्राचे मास उबगण मानुनी क्लेश पचवणी घाली मजा आता मायामोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईल उठून सत्व घेऊन तू म्हणजे औष म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी वाहिनी सुता म्हणे बाळा छिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागी खुळंबला तित बाळा माझ्या ये धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळा आला धावून अतितासी करुणी नमन माता पित्याचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशिद्दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्त पूर्ण उमारमण संतोषल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडे येवरे पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावया चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननी मायाजाळ सर्व सोडून मन केले वज्राहून कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले माणस अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवे भोजना अतिता ते अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठवणी चालीला तत्काळ धावती सांगुना श्रेयाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेवले सर्व गात्रात शिरप्रधान तेची कैसे ठेवले वंचून तो ती दोघे धरती चरण तेही पचवून घालितो शोभन धरावा अंतरी नेन ते पणे चुकलो जरी तरी सर्वज्ञ तू क्षमा करी सत्वामुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कांडण मज देखता करियात अश्रू आलिया तुझ्या नैने की कष्टी झाली अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वा सहानी करून जाईल तू म्हणजे वश म्हणे नोपलना शिराणुनी करी खंडन सत्व पाहे कैलास रानांतरी सद्गत होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्लाळ निर्धार छळ धरुणिया तित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ
खंती करिता पय फेन धवल दुरावेल जाण पाते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निच्छळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुणी या तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुण निदान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळंगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृप किशोरा स्वास्य वक्त्रा राजीवनेत्रा येऊनी उद्रा धन्य केले तू सुकुमारा गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझ विन परदेशी आता तू बळी भणंग आले मी कुचक मंडली अति सुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या ती येणे म्हणे अतीत जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी न अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलासपंथ लक्षून सख्या एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केने भरून जासी कैलास राज्यपीठ लक्षून तुझे संगती मी उद्धरेन मज टाकूनी जाऊ नको उदकाविन जैसा मीन तैसे मी तान्ह्या तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपली सार्थकता करून गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझा ऐसा न दिसे बाळ मग ते पचून तत्काळ उठा म्हणे अतिता ते अतित म्हणे न पिती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुना म्हणे नृपनाथा सत्वरा खावे सत्वरा आता विन्मुख जाऊ नये द्यावे न द्यावे अतिता मणी चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उद्रात तुम्हा सजड नव्हे चौ प्रहरात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय उपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढोनी आणिले वेगेसी अतित म्हणे सांगुणेसी तूही येईस वेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बसली नृपसुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्तिकाचे न पाहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्रावाणी तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तवती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सुत चांगुना म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करूनी स्नेहाळ हाक फोडी चांगुना नयनी चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिवकर्पूर गौरा दीर्घस्वरे वाहे उमावरा पावसत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन देखो पुडती पुत्रवदन ऐसे ऐकता तिताचे नयन स्रवू लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुनेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मजनी पुत्रक म्हणतील लोक धोनी काढी कलंक ऐसे ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतित वचना दीर्घ हाका फोडीत चांगुना म्हणे चिलया गुण निधाना येई स्नेहाणा धावणी अतित तुझ विन्न घे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे ताणे तू पाडस सत्व राखेवे येऊनिया तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकुण चांगुना पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्हाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे श्रेयाळ स्नेह भरे अतित स्वरूप टाकूनी शिवप्रकटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु चिलया शिवे हृदयी धरिला निज अंकावरी बैसविला श्रेयाळ चांगुना ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुंदुभी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रेयाळ चांगुना दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवास निरोनी राज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य अगाध त्रिभुवनी नमाये आनंद
श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत. 14 भुवनाचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, की 14 गाठीचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर, गयावर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस, की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकाते, की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले. श्रव्य पठन लेखन, तिदिध्यास अनुमोदन, परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण, फळ समान सर्वासी, इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करी निजंगाची सावली, आयुरारोग्य ऐश्वर सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. व्याधी आधी व्याधी जाय निरसोन, वंध्याई पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत, वचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणा मुखे वाचिता, शत आवर्तने करिता, भक्तियुक्त, कोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, विषाच भूत न घे तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन, भावे प्रचित पहावी वाचोन, नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथ पूजन, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून, शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्ने प्रकटोन शिव सांगे, जे जे पडेल संकट, ते निवारील निळकंठ. 14 अध्यायाचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, दाशरथरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरीला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमे कथा सांगोन, कल्माशपाद उद्धरीला, चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळा गेला उद्धरून, 5व्यात ओमेने पुत्र पाळून, राज्ये स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथनपे, 9मात वामदेवाचे आख्यान, सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदा गेली उद्धरून, भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13वा अध्यायात समग्र शिवगौरी विवाहपे, 14व्यात शिव अर्पण विनोद, गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परमागाध, क्षीरसागरी गोविंद, आधी उपदेशी कमलोद्भवा, तेथून त्रिऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय, अगाध त्यापासून सदानंद, रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्रपे, तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासावा पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरीहुनी 4 योजने दूरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पे, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलूच्या तीरी, द्वादशमती नागनगरी, आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे, शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायपर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रत्यर्थ हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयाणी दे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिचोत्त सज्जन अखंड, 14 अध्याय गूढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओवी संख्या 2453.